नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याची की तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात. बरेच मेसेज, कॉल वगैरे आलेले आहेत की 8, 9, 10चं घ्या म्हणून. तर आजपासून आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाला सुरुवात करत आहोत. ज्यावर की खूप जास्त प्रश्न विचारले जातात. आता याच्या पुढचे पुस्तक हे सामाजिक शास्त्र हा विषय ज्यांना घेतलेला आहे त्यांच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे लेक्चर ठरणार आहेत. त्याचबरोबर मी असं म्हटलं नाही की पहिला पेपर देणारानं 8, 9, 10चे पुस्तकं रेफर करू नयेत, व्हिडिओ पाहू नयेत असं नाही बरं. खूप सारे प्रश्न पेपर 1 मध्ये सुद्धा 10वी पर्यंतचे विचारलेले आहेत. त्यासाठी ज्यांना परिसर अभ्यास म्हणजे असे पण मला काही कमेंट आलेले आहेत की थोडंसं मार्गदर्शन करा. तर बघा, ज्यांना परिसर अभ्यास म्हणजे भाग 1 पेपर 1 देत आहेत त्यांना सुद्धा 10वी पर्यंतचे पुस्तकं वाचायचे आहेत. कृपया तुम्ही वाचनाची हायगाई करू नका. त्याचबरोबर आपले व्हिडिओ तर येणारच आहेत, त्यामुळं एक प्रकारे लिंक लागणार आहे आपल्या व्हिडिओमुळं आणि जे काय आहे ते तुमच्या कायमचं लक्षात राहणार आहे. निश्चितच यावेळेस तुम्ही परीक्षा पास कराल आणि ते पण नुसती पास नाही तर घवघवीत यश मिळवाल. त्यासाठी मी फक्त एवढंच म्हणेल, जे म्हणतात की पुस्तकं वाचावं लागतील का, पुस्तकं वाचावं लागतील का, त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल बघा, वाचाल तर वाचाल. ह्याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आज आपण काय करणार आहोत, तर इयत्ता 8वीचा इतिहास या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर बघा, PYQचा अभ्यास केला तर त्या परीनं जे काही आपले प्रश्न आहेत ते टीईटीच्या धर्तीवर आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला शब्द दिलाय. काय शब्द दिलाय? की प्रत्येक ओळीवर मी त्या ठिकाणी काय करणार आहे, प्रश्न निर्माण करणार आहे. यामुळे काय होणार आहे की तुम्हाला प्रत्येक पुस्तक या ठिकाणी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या नजरेसमोरून जाणार आहे किंवा मग ते पूर्ण पुस्तक ज्या पद्धतीनं शाळेत शिकवलं जातं त्या पद्धतीने मी घेणार आहे. तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही. बघा, पहिला प्रश्न आहे. एक राहिलं की माझ्या फायद्याची गोष्ट अशी, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगून सुद्धा तुम्ही व्हिडिओ तेवढा शेअर करत नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण की बघा कसं आहे, व्हिडिओला व्ह्यू येत नसतील, काहीच मोजके लोक पाहत असतील तर त्या ठिकाणी मला उत्साह निर्माण होणार नाही पुढचे व्हिडिओ करण्यासाठी. आणि मग तुम्हीच सांगा मी पुढचा म्हणजे सिलेबस कसा कव्हर करणार आहे. किमान 5 ते 6 हजार तरी व्ह्यू यावेत अशी अपेक्षा आहे. त्यासाठी व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा. बघा, प्रश्न पहिला आहे की इयत्ता 8वीला कोणत्या युगाचा इतिहास शिकवला जातो. तर मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर इयत्ता 8वीला आधुनिक भारताचा इतिहास आहे. पूर्ण पुस्तकामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 आधुनिक भारत. त्यानंतर हे जे काही प्राचीन काळ दिलेला आहे की नाही, तर प्राचीन काळचा इतिहास कितवीला शिकवला जातो, तर प्राचीन काळचा इतिहास 6वीला शिकवला जातो. त्यानंतर मध्ययुगाचा इतिहास 7वीला शिकवला जातो आणि आधुनिक भारताचा इतिहास हा माहितीये तुम्हाला 8वीला शिकवला जातो. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळाचा इतिहास म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे काही घटना घडामोडी घडल्या ते सर्वचे सर्व 9वीच्या पुस्तकात आहे. मग स्वातंत्र्योत्तर काळाचा इतिहास कितवीला शिकवला जातो, तर 9वीला. तर निश्चितच आपल्याला काहीही विचारलं, कसंही विचारलं तर उत्तर यावं, यासाठी हा प्रश्न मी घेऊन आलेली आहे. तर पुढे जाण्याच्या अगोदर आणखीन एक महत्वाचं असं सांगायचं तुम्हाला की आपण 6वीला 7वीला काय केलेलं आहे, तर पहिला चॅप्टर इतिहासाची साधने अभ्यासलेला आहे. बरोबर, कोणता चॅप्टर अभ्यासला, तर इतिहासाची साधने. तर ही जी काही इतिहासाची साधने आहेत आतापर्यंत कोणती कोणती साधनं होती, तर 3 साधनं होती. ती म्हणजे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. बरोबर की नाही, कोणती होती, मी इथे लिहून दाखवते बघा. तर बघा, इतिहासाची जी साधनं आहेत ही 3 आपण आतापर्यंत म्हणजे प्राचीन काळचा इतिहास, मध्ययुगाचा इतिहास अभ्यासताना पाहिली. परंतु आधुनिक काळचा इतिहास अभ्यासताना काही नवीन साधनांचा त्यामध्ये काय झालेली आहे, भर पडलेली आहे. मग ते कोणते साधन आहे, तर चौथं साधन त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे द्रक साधन. त्यानंतर बघा 5वं साधन त्याच्यामध्ये आलेलं आहे श्राव्य साधन. आणि
या दोन्हींचं मिळून एक साधन ते म्हणजे दृकश्राव्य. दृकश्राव्य हे अशा पद्धतीनं एकंदरीतच 6 साधनं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मग द्रक मध्ये काय येणार आहे, तर द्रक मध्ये बघा छायाचित्र येतील, म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला फोटो म्हणता येईल. आणि श्राव्य मध्ये काय येणार आहे, तर ध्वनिफिती. बरोबर की नाही, हे याचं उदाहरण आहे, हे याचं उदाहरण आहे. आणि दृकश्राव्य मध्ये काय येणार आहे, आता द्रक म्हणलं की डोळ्यानं दिसणारे, श्राव्य म्हणलं की कानानं ऐकता येणारे, आणि दृकश्राव्य म्हणजे डोळ्याने दिसणारे आणि कानानं ऐकता येणारे, त्याच्यामध्ये येईल बघा चित्रपट. तर अशा पद्धतीनं इतिहासाच्या साधनामध्ये काय झालेली आहे, भर पडलेली आहे, ती अशा पद्धतीनं पडली. आपण हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता पुढे जाऊया. तर प्रश्न काय आलाय बघा, की अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर कोणाच्या विषयी माहिती मिळते. तर कोणाच्या विषयी माहिती मिळते, तर अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये कोण होतं, तर स्वातंत्र्यवीर सावरकर होते. कोण होतं, स्वातंत्र्यवीर सावरकर. तीच माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आहे, की अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर काय होणार आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत त्यांच्या क्रांती कार्याविषयी आपल्याला अधिकची माहिती मिळणार आहे. मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यावर डॅश युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. कोणत्या युगाच्या विषयी माहिती मिळते, तर ती मिळते बघा गांधी युगाविषयी माहिती मिळते. मग ही माहिती नेमकी कुठं आहे, तर बघा इथं तुम्हाला दिसेल की मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. कारण त्या ठिकाणी गांधीजींना काय केलेलं आहे, आपल्या आयुष्यातील काही क्षण, काही वर्ष त्या ठिकाणी घातलेली आहेत. बघा प्रश्न आहे, पुण्यातील डॅश येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. तर पुण्यातील कोणत्या ठिकाणी गांधीजींनी वापरलेल्या वस्तू असतील, त्याचबरोबर काही कागदपत्र आहेत, यांचा पुरावा मिळतो. तर ते कुठं आहे, तर ते आहे बघा आगा खान पॅलेसला. ते बघा इथं तुम्हाला सांगितलं ना, माहित आहे का तुम्हाला, त्यामध्ये इथं दिसणार आहे, तुम्हाला काय दिसेल, तर का गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील वस्तू, कागदपत्रे वगैरे पाहायला मिळेल. ते कुठं आहे, तर ते आहे बघा आगा खान पॅलेसला. हे बघा हे आगा खान पॅलेस आहे. कुठं आहे ते, तर पुणे येथे आहे. बघा प्रश्न विचारण्यात आलाय, की खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा. कसं विधान, योग्य. मग चला बघूयात विधान दिलेत. पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ब विधान दिलंय, की पुतळ्यातील दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे नाव, जन्म मृत्यूची नोंद, म्हणजे जन्म आणि मृत्यू दोन्हींची नोंद, त्या व्यक्तीच्या थोडक्यात कार्य, म्हणजे त्यांचं काय कार्य आहे याविषयी माहिती मिळते. अगदी बरोबर आहे. तर बघा हे दोन्ही विधान काय आहेत, योग्य आहेत. मला इथं सांगायचंय तुम्हाला महत्वाचं असं, की पुतळा हे काय आहे, भौतिक साधन आहे. जे काही वस्तू, वास्तू वगैरे असतात की नाही, ज्याला की आपण स्पर्श करू शकतो, ते सर्वच्या सर्व भौतिक साधनामध्ये मोडतात. तर बघा मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, तीच सर्व माहिती तुम्हाला इथं दिसेल. हे बघा ही दर्शनी पाटी, त्याच्यावर काय काय असती माहिती, ती सर्व इथं, म्हणजे व्यक्तीचं नाव, जन्म मृत्यूची नोंद, थोडक्यात आढावा, जीवनपट वगैरे याविषयी त्या ठिकाणी माहिती असते. आणि पुतळे हे काय आहेत, तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. त्याच्यावरून आपल्याला काय माहिती मिळते, तर पुतळ्यावरून आपल्याला राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्याच या सर्वांची आपल्याला माहिती मिळते. बघा वेगळा शब्द निवडा. तर या ठिकाणी ज्ञानोदय, केसरी, अमृत बाजार पत्रिका आणि मूकनायक यामध्ये वेगळं काय आहे, तर तुम्हाला सांगते, हे जे काही ज्ञानोदय आहे ना, त्याचबरोबर केसरी, अमृत बाजार पत्रिका हे सर्वच्या सर्व काय आहेत, वृत्तपत्र आहेत. वृत्तपत्र जे की रोजचे रोज प्रकाशित होतात. आणि हे काय आहे, मूकनायक हे आहे बघा पाक्षिक. ते कोणाचं आहे हे पण तुम्हाला सांगायची गरज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. आणि मूकनायक हे पाक्षिक, म्हणजे पाक्षिक याच्या शब्दावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, की जे 15 दिवसानंतर त्याची काय होत असते, निर्मिती होत असते. जसं की वर्तमानपत्र रोजचे रोज छापले जातात, तसं पाक्षिक हे 15 दिवसातून एकदा छापलं जातं, म्हणून त्याला काय म्हणतात,
पाक्षिक असं म्हणतात. मग वेगळा शब्द कोणता असणार आहे तर मूकनायक. कोणाचं आहे ते पण सांगितलं. बघा हे जे ज्ञानोदय आहे की नाही, हे खूप महत्वाचं वृत्तपत्र आहे. ज्या की वर्तमानपत्रामध्ये सगळ्यात आधी चित्र छापून आलेलं आहे. ही माहिती आपल्याला इयत्ता 10वीच्या पुस्तकात पण सविस्तर घ्यायची आहे बरं का. त्याचबरोबर जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये होते आणि त्यांना काय केलं तर म्हणजे पहिल्यांदा भारतामध्ये रेल्वे धावली, तर हे ज्ञानोदय या पुस्तक म्हणजे ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये कशा पद्धतीनं बातमी छापून आली होती सांगू का तुम्हाला? तर चाक्या मसोबा असं काय केलं होतं तर त्या आगगाडीचं किंवा रेल्वेचं वर्णन या ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये केलं होतं. तर असू द्या चलत चलत माहिती लक्षात. तर तीच माहिती तुम्हाला इथे दिसेल बघा. काय दिसतंय इथं बघा. ज्ञानोदय हे सगळे वर्तमानपत्र लक्षात ठेवायचे. आपल्याला असंही म्हणजे सगळ्यात पहिलं मराठी वर्तमानपत्र कोणतं आहे तर ते आहे बघा दर्पण. कोणाचं आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट अशी महत्वाची की पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो हे प्रश्न सगळे आलेलेत बरं. मी अशा बिनकामाच्या गप्पा तुमचा वेळ वगैरे वाया घालत नाहीये, हे सगळं सांगत आहे. हे PYQ मध्ये मी वाचलेत म्हणून तुम्हाला सांगत आहे. सहज या ठिकाणी आलेत म्हणून. तर पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर 6 जानेवारी. या दिवशी काय झालं होतं तर बाळशास्त्री जांभेकर जे आहेत ज्यांना की पहिलं मराठी वर्तमानपत्र काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे कोणतं तर दर्पण. तर यांची जन्म म्हणजे यांचा जन्म काय आहे 6 जानेवारीला झालेला आहे. म्हणून त्यांचा जो जन्मदिवस आहे तो पत्रकार दिन म्हणून साजरा करतात. तर त्यानंतर बघा इकडे बघा ज्ञानप्रकाश. कोणतं आहे वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश आहे, केसरी आहे, दीनबंधू, अमृत बझार पत्रिका हे सगळे आधुनिक भारतातील वर्तमानपत्र आहेत. यासारखे वृत्तपत्र लोकजागृतीचे महत्वपूर्ण साधन होते. म्हणजे इंग्रजांच्या विरोधात कशा पद्धतीनं उठाव करायचा, लोकांना एक प्रकारे भडकवण्याचं कशाला म्हणताय, आपला देश होता, आपल्या देशामध्ये आपल्याला राहायला वगैरे म्हणजे आपल्यावर जुलूम जबरदस्ती होत होती तर आपण भडकणारच ना. तर अशा पद्धतीनं लोकांची जागृती करण्यासाठी हे वर्तमानपत्र त्या ठिकाणी निर्मिती त्या वर्तमानपत्राची करण्यात आली होती. आणि आता बघा इथं काय दिले विधान आपल्याला दिलेलं आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून आपले विचार मांडले. तर हे विधान चुकीचं आहे. कारण की विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना प्रभाकर हे साप्ताहिक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं नाहीये. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून आपले विचार काय केलेले आहेत प्रगट केलेले आहेत. म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर ब विधान काय दिले की गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असं पण म्हणतात. बघा असाही प्रश्न विचारला जातो की लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखलं जातंय तर कोणाला ओळखलं जातंय गोपाळ हरी देशमुख यांना. तर इथं काय विधान आहे गोपाळ हरी देशमुख यांनी निबंधमाला या मासिकातून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. तर हे पण विधान चुकीचं आहे. इथं काय झालंय बघा फक्त नाव चेंज झालेत. विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहेत ना त्यांनी निबंधमाला या मासिकातून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे आणि गोपाळ हरी देशमुख यांना प्रभाकर या साप्ताहिकातून आपले विचार मांडलेले आहेत. म्हणून हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल डॅश मध्ये बहिष्कृत भारत हे पत्रक सुरू केले. तर कधी केलं बरं बहिष्कृत भारत जे काही पत्रक आहे त्यांचं ते कधी सुरू केलं तर ते केलं बघा 1927 ला. त्याचबरोबर त्यांचं जे काही बोधचिन्ह आहे ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं हे बोधचिन्ह कशाचं आहे म्हणून प्रश्न येतो, नेहमी येतो बरं, नेहमी येतो. तुम्ही PYQ चा जर अभ्यास केला नसेल तर करा आणि PYQ मध्ये तुम्हाला बोधचिन्ह नक्की दिसतील. तर त्या बोधचिन्हावर पण आपण एक व्हिडिओ घेणार आहोत म्हणजे तुमचा 1 मार्क जाता कामा नाही. हे बघा बहिष्कृत भारतचं हे काय आहे बोधचिन्ह आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं तर 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे बघा मी मागं घेतलं होतं मूकनायक हे काय आहे पाक्षिक त्यांना सुरू केलेलं आहे. आणि ते कधी सुरू केलं असं जर यदा कदाचित म्हणजे कुठं विचारलं तर लक्षात ठेवायचं 1920 ला. त्यानंतर पुढे जाऊन काय केलं त्यांना इंग्लंडला जावं लागलं म्हणून ते काम त्यांच्या साथीदारांकडे सोपवून ते निघून गेलेले आहेत. त्यानंतर बघा एप्रिलच्या 1927 मध्ये त्यांना बहिष्कृत भारत हे पत्रक सुरू केलेलं आहे. याशिवाय त्यांना जनता,
प्रबुद्ध भारत, कोणता प्रबुद्ध भारत, अशी आणखी वृत्तपत्रे चालवलेली आहेत. तर लक्षात असू द्या, सर्व काही महत्वाचंच आहे. तुम्हाला सांगते 8वीचं पुस्तक असं आहे, एक ओळ सुद्धा सोडता येत नाही. प्रत्येक ओळीवर प्रश्न बनतो. त्यामुळं खूप लेंदी होणार आहेत हे सगळे व्हिडिओ, कारण आपल्याला काही सोडायचंच नाही ना. इस बार टी पार हे नारा आपल्याला पूर्णच करायचा आहे. बघा, ब्रिटिश काळात भारताचे व भारताच्या विविध प्रांतांचे शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नकाशे कोणी तयार केले? तर कोणती अशी संस्था आहे की बाबा त्यांना काय केलं? ब्रिटिश काळामध्ये म्हणत आहे मी, की कोणी नकाशे सर्वप्रथम तयार केलेले आहेत, तर ती बघा संस्थाच म्हणता येईल त्याला. तर सर्वे ऑफ इंडिया. मग तुम्हाला काय वाटेल की ब्रिटिश काळ म्हणून इंग्लंड बरेच जण त्याला काय करतील, तर राईट करतील. किंवा मग सर्वे ऑफ ग्राफ म्हणलं की लगेच वाटते हा नकाशा भरपूर, मग लगेच त्याला कुणी कुणी काय करते, गोल करते. परंतु त्याचं उत्तर काय आहे? सर्वे ऑफ इंडिया. त्यानंतर बघा, डॅश ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. मी सुरुवातीला सांगितलं बरं तुम्हाला, दृक स्वरूपाची साधनं कोणती आहेत? तर ते आहे छायाचित्र. फक्त तुम्हाला छायाचित्र पाहता येतं, बरोबर आहे की नाही? फोटो कधी बोलते का आपल्याला? आवाज वगैरे येत नाही, त्याच्यामुळे हे आहे छायाचित्र. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे काय बरं? तर 20व्या शतकामधला आगळा वेगळा आविष्कार म्हणजे आहे चित्रपट. इतिहासाच्या साधनातील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. कोणती साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत? तुम्हाला माहिती आहे, हे लिखित असल, मौखिक असल, भौतिक असल, हे तर प्राचीन मध्ययुगीन काळापासून ही साधनं चालत आलेली आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचं नेमकं कोणतं साधन आहे? तर ते आहे बघा दृकश्राव्य. बघा, दादासाहेब फाळके यांनी इसवी सन डॅश मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रवली. कधी रवली बरं? तर ती रवलेली आहे 1913 ला. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती ती पाहायला मिळेल. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार मानला जातो आणि 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात काय झाली, तर प्रगती झाली. ती प्रगती बघा कोणी केली आहे, तर दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रवलेली आहे. आणि याचा फायदा असा झाला, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गांधी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चली जाव आंदोलन असेल, तर यासारख्या ऐतिहासिक प्रसंग काय करता आले आपल्याला, तर कॅमेऱ्यात कैद करता आली. आजही ती आपल्याला काय करता येतात, पाहता येतात. तर ही सर्व काय आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचे जे काही आविष्कार आहे, तर त्याचे हे परिणाम आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इतिहासाची साधने जो काय 8वीचा पहिला धडा आहे तो संपतो आणि आता युरोप आणि भारत हा दुसरा धडा चालू होतो. बघा, प्रश्न पहिला असा दिलेला आहे की इसवी सनाचे डॅश ते पाहिजे बरं इथं. डॅश ते डॅशवे शतक, डॅश ते डॅशवे शतक हे प्रबोधन युग मानले जाते. तर कोणते प्रबोधन म्हणजे कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यंतचं युग याला प्रबोधन युग मानलं जातं? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा 13 ते 16. 13वे हे वेच आहे बरं. 13वे ते कितवे 16वे शतक हे काय प्रबोधन युग मानले जाते. तर प्रबोधन युग जरी मानले जात असेल तर प्रबोधन युग म्हणजे काय हे पण आपल्याला माहित पाहिजे. तर प्रबोधन म्हणजे काय बघा, की अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे जे विचार असतात, जी काही प्रक्रिया असते त्याला प्रबोधन असं म्हणतात. तर बघा, आधुनिक युगाचा पाया कोणत्या कोणत्या घटकाने घातलेला आहे, तर त्याच्यामध्ये प्रबोधन युग असेल, धर्म सुधारणा चळवळ असेल आणि भौगोलिक शोध या सर्व गोष्टींनी काय केलं आहे, तर आधुनिक युगाचा पाया घातलेला आहे. तर त्यानंतर बघा, प्रबोधन युगामध्ये कला असेल, स्थापत्य असेल, त्याच्यानंतर तत्वज्ञान असेल, तर या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती झालेली आहे. तर प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी काय झालेला आहे, बदललेला आहे आणि धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा काय बनला, तर केंद्रबिंदू ठरला. म्हणजे माणसाच्या विचारामध्ये बदल झालेले आहेत. फक्त धर्म वगैरे यातच ते न गुरफटता माणूस म्हणजे एक प्रकारे माणुसकी त्या ठिकाणी माणसामध्ये जागृत झालेली आहे. तर बघा, यानंतरचा प्रश्न आहे की डॅश हा चित्रकार त्याच्या मोनालिसा या चित्राकृतीमुळे जगप्रसिद्ध झाला. तर मोनालिसा या
चित्राकृतीमुळे प्रसिद्ध झालेला चित्रकार कोण आहे? तर तो आहे बघा लिओनार्दो दा विंची. बघा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्याने अनेक शास्त्र कलामध्ये पारंगत होता. शिल्पकला असेल, स्थापत्य कला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होते. त्याचबरोबर तो चित्रकार म्हणून काय झाला? जगप्रसिद्ध ठरला. तर त्याचे जे काही कुठलं चित्र आहे तर मोनालिसा नावाचं चित्र आहे. तर त्या चित्रामुळं ते जगप्रसिद्ध ठरलेलं आहे व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर त्याच्या ठरलेल्या आहेत. त्यानंतर बघा इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या डॅश याने छपाई यंत्राचा शोध लावला. तर कोणी लावला छपाई यंत्राचा शोध? तर तो लावलेला आहे जॉन्स गुटेनबर्ग याने. बघा प्रश्न आहे इसवी सन डॅश मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले शहर कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले. कधी जिंकून घेतले मग? तर ते जिंकून घेतले बघा 1453 ला. मग याचा नेमका परिणाम तेव्हा काय झाला बरं? की ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची जी राजधानी होती कॉन्स्टँटिनोपल ते जिंकून घेतलं आणि मग ह्या ऑटोमन तुर्कांनी जे काही आशिया खंडाकडे जाणारा मार्ग आहे खुष्कीचा मार्ग त्यावेळी काय केला? तो बंद केला आणि बंद केल्यामुळं युरोप खंडातील लोकांना काय म्हणजे एक प्रकारे उणीव भासू लागली आशिया खंडामध्ये जाण्याची किंवा जाण्याच्या मार्गाची. मग त्या ठिकाणी त्यांना विविध पद्धतीनं आशिया खंडाकडे जाणारे जे मार्ग आहेत ते शोधायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मग कोणी कुठं जाऊन पोहोचलं, कोणी कुठं जाऊन पोहोचलं ते आपण पुढे पुढे पाहणारच आहोत. तर बघा तुम्हाला ती इथं माहिती मिळेल की इसवी सन 1453 मध्ये कशा पद्धतीनं त्यांना राजधानी किंवा साम्राज्याची राजधानी असलेलं शहर कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलेलं आहे. कधी घेतलं ते आपण पाहिलेलं आहे आणि काय पुढे झालं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा इथं कथन आणि कारणचा एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे की युरोपियांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. हे काय आहे? कथन आहे. मग त्याला कारण काय दिले की ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले व या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारा मार्ग काय केला? बंद केला. अगदी बरोबर आहे की तुर्कांनी ते शहर जिंकून घेतलं आणि त्या कॉन्स्टँटिनोपल या शहरातूनच काय होता? तर एक खुष्कीचा मार्ग होता जो की आशिया खंडाकडे जात होता आणि मग ते युरोपीय लोकांना तो मार्ग बंद झाल्यामुळं आशियाकडे जाता येत नव्हतं आशिया खंडाकडे. त्यामुळं त्यांना काय केलेलं आहे तर नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्यावेळी झालेला आहे. तर मग हे पण विधान म्हणजे कथन आणि कारण दोन्ही पण योग्य आहे. कुठं आहे तसा ऑप्शन? हे बघा कथन व कारण दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न आहे इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी डॅश आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या कालिंकत बंदरावर येऊन पोहोचला. तर कोण होता तो? जो की कधी निघाला? इसवी सन 1498 ला निघाला. म्हणलं की लगेच आपल्या डोक्यात ट्यूबलाईट लागल्या पाहिजेत. तो कोण होता आणि तो कुठे येऊन पोहोचलाय? तर कालिंकत बंदरावर येऊन पोहोचलाय. म्हणजेच तो असेल बघा वास्को द गामा. तो बघा इथे दिलंय बघा. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज जो खलाशी होता कोण होता? वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कुठे येऊन पोहोचला? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच कालिंकत बंदरावर येऊन पोहोचला. त्यानंतर बघा डॅश हा पोर्तुगीज खलाशी भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. आता कोण होता हा भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजेच केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. तर तो कोण होता बघा? तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ना की युरोपीय खलाशी काय करू लागले तर भारताचा शोध घेण्यासाठी निघाले. तर भारताचा एवढा का बरं शोध घेऊ लागले किंवा आशिया खंडाचा का शोध घेऊ लागले? कारण की त्यांना भारतातून जे काही काळे मसाले नेले होते की नाही म्हणजे एक प्रकारे काळे मसाले त्या ठिकाणी ते खरेदी करत होते आणि मग त्यांना ते खाण्याची किंवा त्या स्वादाची त्यांना चटक लागली. त्यामुळं त्यांना काय केलेलं आहे तर आशिया खंडाचा शोध किंवा भारताचाच म्हणा ना भारताचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि मग कोण होता तो पोर्तुगीज खलाशी? तर तो होता बार्थोलोम्यू डायस. कोण होता? बार्थोलोम्यू डायस. बघा इथं तुम्हाला दिसल हा कधी निघाला होता? तर
87 ला निघाला होता. त्याने भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. तो पण म्हणजे भारताचाच शोध घेण्यासाठी निघाला. परंतु निघाला एकीकडे आणि पोहोचला दुसरीकडे. अशा पद्धतीने त्याची गत झाली. कोण होता तो? तर बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजेच केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. बघा, युरोपमध्ये 18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड डॅश म्हणून ओळखला जातो. तर काय नावाने ओळखला जातो? तर आता बघा, क्रांतिकारक घटना घडलेल्या आहेत म्हणजेच नक्कीच त्या ठिकाणी काय त्याला म्हणता येईल? तर क्रांतियुग म्हणता येईल. तर क्रांती या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? तर क्रांती म्हणजे बदल. क्रांती म्हणजे चांगल्या प्रतीचे बदल. नाहीतर तुम्ही म्हणता कुठलाही बदल झाला की क्रांती, असं नाही बरं. क्रांती म्हणजे चांगले बदल. तर 18व्या व 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. बघा, इसवी सन डॅशच्या बिल ऑफ राईट्स मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. तर कोणत्या इसवी सन मध्ये हे जे काही कायदा आलेला आहे तो आलेला आहे? कधी आलाय? तर 1689 ला हा कायदा आलेला आहे. बघा, असा पण प्रश्न येऊन गेलेला आहे की जे काही इंग्लंड आहे, तर इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीचा विकास कशामुळे झाला? तर त्याचं कारण हे पण आहे बघा, कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला आणि इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. म्हणजे जे काही राजा म्हणजे काय म्हणतात ना, ते अगोदरची म्हण आहे ना, राजा बोले आणि दल हाले. तर असं न राहता त्या ठिकाणी राजापेक्षाही वरचढ एक पाऊल पुढं कुणी टाकलेलं आहे? तर कायद्यानं टाकलेला आहे. बघा, इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश वसाहती स्थापन केल्या. तर असा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणू नका की हे प्रश्न असे असतात का, एवढे सोपे प्रश्न असतात का? बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा काय पेपर सगळाच अवघड नसते. हा, टीईटीचा पेपर खूप सोपा असते. जर शालेय जीवनाचा पाया पक्का असेल तर 60 ते 65 मार्क सहज कोणीही मिळवू शकतं. तर मला हे फार म्हणजे शालेय जीवनापासून माहिती बघा की अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती काय केल्या होत्या? तर स्थापन केलेल्या होत्या. प्रश्न काय आहे? तर अमेरिकन वसाहतीने डॅशच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. तर ते सैन्य संघटित केलं होतं बघा, जॉर्ज वॉशिंग्टन यांना केलं होतं. आता हे की नाही मी तुम्हाला थोडक्यात माझ्या भाषेत समजावून सांगते. बघा, ज्या पद्धतीनं अनेक जणांनी जागा धरलेल्या आहेत की नाही, त्याच पद्धतीनं बघा इथं पण असंच झालं की एक नवीन खंड किंवा नवीन एक जागा काय झाली, त्या ठिकाणी अनेक खंडांचा म्हणजे अनेक जागेचा शोध लागण्यामध्ये एक नवीन भूमी त्या ठिकाणी निदर्शनास आली आणि त्याचा शोध कोणी लावला होता? तर अमेरिकाचा शोध अमेरिगो वेस्पुसी यांना लावलेला होता. आणि मग या नव्या भूमीवर प्रत्येक जण आपापल्या वसाहती काय करू लागलं? स्थापन करू लागलं. त्याच पद्धतीनं इंग्लंड तर जिथं तिथं काय होतं? आघाडीवरच होतं. मग इंग्लंडनं पण काय केलं? तर अमेरिकेमध्ये आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या सुरुवातीला. आणि मग या 13 वसाहतीवर सुरुवातीला इंग्लंडनं नाममात्र वर्चस्व ठेवलं. फक्त नावापुरतं त्याच्यामध्ये लक्ष घालत असे. परंतु हळूहळू काय केलं? तर या 13 वसाहतीवर जाचक कर लादायला सुरुवात केली. त्यांच्यावर विविध प्रकारचे कायदे लादायला सुरुवात केली आणि मग मात्र त्या ठिकाणची जी काही स्वातंत्र्यप्रिय जनता होती, त्या 13 वसाहतीमध्ये राहणारी, त्यांना इंग्लंड म्हणजे इंग्रजांविरुद्ध किंवा इंग्लंड विरुद्ध उठाव करायला सुरुवात केली. मग यांना दडपून टाकण्यासाठी इंग्रजांना काय केलं? तर त्यांच्या विरोधात युद्ध पुकारलं. आणि मग या युद्धामध्ये या 13 वसाहतीचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर जॉर्ज वॉशिंग्टन यांना काय केलं? या 13 वसाहतीतील लोक संघटित करून वगैरे इंग्लंडला काय दिला? चांगलाच धडा शिकवला आणि त्या ठिकाणी या 13 वसाहतींचा विजय झाला आणि इंग्लंडचा काय झाला? तर पराभव झाला. त्यालाच काय म्हणतात? तर अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतात. तर तीच माहिती तुम्हाला जी की मी माझ्या शब्दात सांगितली आहे ती तुम्हाला इथं दिसेल. त्यांचं नाव फक्त दाखवते तुम्हाला. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून काय केला? त्यांना प्रतिकार केला आणि त्या ठिकाणी काय काय झालं हेच सर्व तुम्हाला माहित आहे.
तर बघा प्रश्न आहे की डॅशने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. तर कुणी दिलेली आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता? तर ती दिली आहे बघा फ्रेंच क्रांतीने. तर ही फ्रेंच राज्य क्रांती नेमकी काय आहे? तर बघा 1789 मध्ये ज्या पद्धतीनं अमेरिकेमधल्या ज्या वसाहतींना लढा दिला त्याच पद्धतीनं फ्रेंच मधील लोकांनी सुद्धा एकत्र येऊन ते जे काही त्या ठिकाणचं म्हणजे नियंत्रण होतं किंवा नियंत्रित अशा अन्यायकारक राज्यशाही व स्वराज्यशाही विरुद्ध काय केलेलं आहे? उठाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रजासत्ताक स्थापन केलेलं आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेलं. तर अशा अशा पद्धतीनं त्यांना प्रजासत्ताक स्थापन केलं. त्यालाच काय म्हणतात? तर फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखतात. फ्रेंच क्रांतीनं जगाला बघा फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. हाच प्रश्न होता आपण आता पाहिलेला. बघा औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोठे झाला? तर सर्वांना माहित असलं पाहिजे हे. तर कुठे झाला? इंग्लंडला झाला. त्यानंतर बघा डॅशचे वर्णन जगाचा कारखाना म्हणून केले जाऊ लागले. तर कोणाचं वर्णन करतात जगाचा कारखाना? तर ते पण वर्णन कोणाचं करतात? तर इंग्लंडचं करतात. कारण की या ठिकाणी सर्वात अगोदर आधुनिक जे काही तंत्रज्ञान आहे, विविध प्रकारचे आविष्कार त्या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे त्याला जगाचा कारखाना म्हणतात. तर आता मी तुम्हाला एवढंच दाखवल की त्या ठिकाणी त्याला जगाचा कारखाना म्हटलेला आहे. बघा यंत्रयुग अवतरले, यालाच काय म्हणतात? तर औद्योगिक क्रांती असं म्हणतात. इथं तुम्हाला कुठेतरी दिसन पण औद्योगिक क्रांती कुठे झाली? तर इंग्लंडला झालेली आहे. म्हणजेच आगगाडी, आगबोटी सारख्या वाहतुकी, नवी साधनं आली, यंत्रयुग अवतरले. म्हणजे हाताने जे काही लोक विविध व्यवसाय करायचे ते सर्व व्यवसाय आपल्या भारतातले तर सगळे व्यवसाय त्या इंग्रजांनी काय केलं? बंद पाडले. अक्षरशः जे लोक स्वतःचे व्यवसाय करून टामटूम राहत होते त्या लोकांवर यांना उपासमारीचे दिवस आणले. असे हे लोक होते बघा इंग्रज. आणि या इंग्रजांमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कुठे झालेला आहे? बघा इथं दिलंय बघा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला, जे की आपण पहिला प्रश्न पाहिला होता. त्यानंतर बघा इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना म्हणून केले जाऊ लागले. आलं लक्षात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत. तर अविधान काय म्हणतंय की एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे. अगदी बरोबर आहे. हे आपण पाहिलं होतं ते 13 वसाहतीच्या वेळेस, बरोबर की नाही? त्याच्यानंतर ब विधान काय म्हणतंय की आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात? वसाहतवाद म्हणतात. ते वसाहत स्थापन करणं वेगळं आणि वसाहतवाद वेगळं. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या नव्या भूमीवर एखादं कुटुंब जाऊन राहतं, वास्तव्य करतं, ते ठीक आहे. त्याला वसाहत स्थापन करणे असं म्हणतात. परंतु एखाद्याच्या नावची जमीन बळकावणं याला वसाहतवाद म्हणतात. आपल्या भाषेत झाली ती व्याख्या, इथं अशी व्याख्या दिलेली आहे. तर हे पण विधान काय आहे? ते योग्य आहे. त्यानंतर बघा विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे काय? तर साम्राज्यवाद. मग तुम्हाला ही माहिती कुठे दिसेल? तर बघा इथं हे आहे साम्राज्यवाद. ते छोटे छोटे शब्द आहेत जे की आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बघा विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे काय? तर साम्राज्यवाद. बघा आलेले आहेत बघा आता इंग्रज भारतामध्ये. भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना डॅश मध्ये झाली. तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीनंच तर काय केलेलं आहे? भारतावर म्हणजे भारताला गुलाम बनवून ठेवलेलं आहे. कशा पद्धतीनं कधी आली बरं ही? तर सर्वांना माहित असावं 1600 ला आलेली आहे. बघा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीने जहागीर बादशाहकडून डॅश येथे वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. बघा सुरुवातीला आले तेव्हा कसे एकदम गरीब, जसं एखादा गरीब माणूस असते की नाही त्या पद्धतीनं एकदम
यांना सुरुवातीला परवानगी घेतली जहागीर बादशाहकडून की या ठिकाणी आम्ही काय करावी, वखार स्थापन करावी का म्हणून. त्याचबरोबर ईस्ट इंडिया स्थापन करताना सुद्धा काय केलेले आहे, व्यापाराचं निमित्त दाखवून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी पण असंच केलंय. मग जहागीर बादशहानं काय केली, त्यांना परवानगी दिलेली आहे. आणि कुठं वखार स्थापन करायची होती त्यांना, तर सुरतला. मग सुरत या ठिकाणी त्यांना वखार स्थापन केलेली आहे. मग वखार स्थापन केल्याच्या नंतर काय झालं, की जहागीर बादशहाने जे काही त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा ते काय करू लागले, गैरवापर करू लागले. आणि हे सर्व कोणाच्या निदर्शनास आलं, की बंगालचा जो काही नवाब आहे, बंगालचा नवाब कोण होता माहितीये का तुम्हाला, सिराज उद्दौला, याच्या निदर्शनास आलेला आहे. मग सिराज उद्दौला हा थोडासा काय जरा तापट स्वभावाचा माणूस होता. मग पुढे काय झालं, आपण ते मी आता तुम्हाला हे प्रश्न पाहिले तर नंतर सांगते. हा बघा, ही जे काही 1600 काय झाली, तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर जहागीर बादशाहकडून परवानगी मिळवून त्यांना कुठं, सुरत येथे वखार स्थापन केली. आणि या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालू लागला. त्या काळची गोष्ट आहे ती. मग आता इथं बघा प्रश्न काय आलेला आहे, की वाचा विधान आणि अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. आता चुकीचं विधान निवडायचंय, अगोदर वाचूयात. अविधान आहे, भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज व फ्रेंच यांच्यात प्रतिस्पर्धा होती. म्हणजे बघा, देश कुणाचा, आपला, आणि स्पर्धा कुणाची, इंग्रजांची आणि फ्रेंच यांची. आणि मग काय झालं, तर त्यांच्यामध्ये एकंदरीत युद्ध झाली, 2-3 युद्ध झाली. आणि त्या युद्धामध्ये फ्रेंचचा काय झाला, तर पराभव झाला. आणि फ्रेंच गेल्याच्या नंतर इंग्रजाला कोणी प्रतिस्पर्धकच उरला नाही. तर हे विधान काय आहे, तर योग्य आहे. आधी कोण होतं त्यांना प्रतिस्पर्धक, तर फ्रेंच होता. परंतु 2-3 युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये फ्रेंचचा पराभव होत राहिला. आणि मग शेवटी फ्रेंचनं आपलं जे काही बाडबिस्तर आहे ते गुंडाळलं असेल आणि निघून गेला असेल. बरोबर की नाही, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ब विधान काय दिले, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 2 युद्धे झाली, ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तर 2 युद्ध झाली नाहीत, किती युद्ध झाली, तर 3 युद्ध झाली. आणि त्या युद्धाला काय म्हणतात, तर कर्नाटक युद्ध असं म्हणतात. बरोबर की नाही, म्हणजे हे विधान आहे चुकीचं. मान्य, म्हणजे या ठिकाणी फक्त योग्य आहे आणि ब काय आहे, अयोग्य. पण आपल्याला अयोग्य शोधायचं आहे, म्हणून फक्त ब काय आहे, फक्त ब, पर्याय क्रमांक 2. तर बघा प्रश्न आहे, 1756 साली डॅश हा नवाबपदी आला, बंगालच्या नवाबपदी. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं कोण होता बंगालचा नवाब, तर तो होता सिराज उद्दौला. कुठे मिळणार आहे ती माहिती तुम्हाला, तर इथं मिळेल. हे बघा, इथं दिसेल तुम्हाला. हे बघा, 1756 साली सिराज उद्दौला, कोण, सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. आणि नवाबपदी आल्याच्या नंतर त्यानं थोडंफार इंग्रजांना काय केलं, त्यांच्या वाटेमध्ये काठी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बिचाऱ्यानं. परंतु त्याचा पण काटा काढण्याचा प्रयत्न कसा झाला ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, इंग्रजांनी कोलकाता येथील वखारीभोवती तटबंदी उभारल्याने डॅश इंग्रजांवर चाल करून गेला व वखार काबीज केली. तर इंग्रजांनी कोलकात्याची जी वखार आहे ती काय करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या भोवती तटबंदी उभारली. आणि मग त्यांना एक प्रकारे धडा शिकवण्यासाठी कोण आला होता, तर तो आला होता बघा, सिराज उद्दौला. तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. आता अयोग्य म्हणलं तर आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे, बरोबर का. विधान आपल्याला पहिलं दिलंय की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं जहागीर बादशाहकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी घेतली. हे तर अगदी बरोबर आहे, आपण आधीही पाहिलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचचा निर्णायक पराभव केला, हे पण आपण पाहिलं. ते दोघ जण एकमेकाला प्रतिस्पर्धक होते, इंग्रजांनी फ्रेंचला हरवलं आणि मग फ्रेंच आपला बिचारा निघून गेला. मग हे पण बरोबर आहे. इथं काय म्हटलंय, इंग्रजांनी सुरत येथील वखारी भोवती तटबंदी उभारल्याने सिराज उद्दौला इंग्रजावर चाल करून गेला, हे मात्र चुकीचं आहे. सुरतच्या वखारी भोवती त्यांना तटबंदी उभारली का, तर नाही, कोलकाता येथील वखारी भोवती इंग्रजांनी काय केली होती, तर तटबंदी उभारली होती. आणि त्याच्या विरोधामध्ये आपला जो काही सिराज उद्दौला आहे यानं इंग्रजावर चाल करून गेला होता. मग हे विधान काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. एवढं बारकाईनं बघावं लागतंय.
बाकीचं सगळं जरी बरोबर असलं, त्यांना एक ठिकाण त्या ठिकाणी चेंज केलंय. बरोबर आहे का? म्हणजे ठिकाण म्हणजे काय, कमी चेंज केलंय का? बरोबर? हे मीच चेंज केलंय तसं. बघा. त्याच्यानंतर चौथं विधान आहे, रॉबर्ट क्लाइव्हने नवाबाचा सेनापती मीर जाफर फितूर केले व प्लासीची लढाई जिंकली. अगदी बरोबर आहे हे पण विधान. मग जे काही मी तुम्हाला अर्धवट सांगितलं होतं, की बघा ती कोलकात्याची वखार कोणी काबीज केली? शिराज उद्दौलानं काबीज केली आणि मग संताप कोणाच्या मनात निर्माण झाला? तर इंग्रजांच्या मनात निर्माण झाला. मग याचा बदला घेण्यासाठी जो काही रॉबर्ट क्लाइव्ह होता की नाही, यानं काय केलं? या नवाब नवाब कोण होता? सिराज उद्दौला. या नवाबाचा सेनापती होता बघा मीर जाफर. या मीर जाफरला काय केलं? तर त्याला आमिष दाखवलं नवाब पदाचं, की बाबा तू काय कर, आमच्या बाजूने लढ किंवा तू सैन्य घेऊन युद्धाला उतरूच नको मधात. मग काय होईल? तर शिराज उद्दौलाचा पराभव होईल आणि त्याचा पराभव झाला की तुला नवाबाच्या गादीवर बसवू. अशा पद्धतीनं रॉबर्ट क्लाइव्हनं मीर जाफरला काय केलं? आमिष दाखवलं आणि हे काय आहे विधान मग योग्य आहे. आणि त्यामुळं काय झालं? तर जी काही प्लासीची लढाई झाली, कधी झाली? ते 1757 ला झाली. ते आपण पुढे बघूया. तर त्या 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला. याचं कारण काय आहे? तर मी आताच तुम्हाला सांगितलं. बघा, बक्सार हे ऐतिहासिक ठिकाण डॅश राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे बघा बिहारमध्ये. तर इतिहासामधले जे काही स्थळं आहेत ते सध्या कोणत्या राज्यात आहेत असा पण प्रश्न फार हल्ली गाजलेला आहे. आता जे मी मगाशी तुम्हाला सांगत होते की नाही, की प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव करण्यात आला आणि गादीवर कुणाला बसवलं? तर मीर जाफरला बसवलं. मग गादीवर बसल्याच्या नंतर जे काही इंग्रज कटू कारस्थान करू लागलं ते मीर जाफरला सुद्धा काय झालं नाही, देखवलं नाही, पाहवलं नाही. मग त्यानं सुद्धा काय केलं? हालचाल चालू केली आणि त्यानं हालचाल चालू केल्याबरोबर इंग्रजांना काय केलं? मीर जाफरला गादीवरून काढलं आणि कुणाला बसवलं? मीर कासिमला बसवलं. मीर कासिम हा कोण होता? तर मीर जाफरचा जावई होता. मग मीर कासिमला बसवलं तर खरं, परंतु मीर कासिमनं सुद्धा जे काही इंग्रजांचं गैरवर्तन आहे ते काय केलं नाही? तर सहन केलं नाही आणि मग सहन केलं नाही तर त्याच्या विरोधात काय केलं? त्यानं युद्ध पुकारलं. मग हा एकटा होता का युद्धाला? तर नाही. त्याच्यामध्ये कोण कोण होतं बघा. बघा, आता हा मीर कासिम असेल, त्याचबरोबर अयोध्येचा नवाब कोण होता? सुजा उद्दौला होता आणि मुघल बादशाह शहा आलम या तिघांना मिळून एकत्र काय केलेलं आहे? तर युद्ध पुकारलं आहे इंग्रजांविरुद्ध. आणि हे युद्ध कधी झालं बघा. तर 1764 मध्ये बिहार राज्यामध्ये बक्सार येथे हे युद्ध झालेलं आहे. आणि या युद्धापासूनच काय झालं? तर मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे आपण फार दरीतच पडलोत असं म्हणता येईल आपल्याला. आणि या युद्धामध्ये काय झालं? तर कोणाचा? इंग्रजांचा काय झाला? विजय झाला. बघा, त्यात इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रज सत्तेचा पाया या ठिकाणी बंगालमध्ये घालण्यात आला. तर जे की फक्त व्यापार करायला आलं होतं इंग्रज, है की नाही? आणि या इंग्रजांना तर आता कसले कसले अधिकार मिळाले? तर महसूल गोळा करण्याचे दिवाणी अधिकार त्यांना मिळालेले आहेत. आणि अशाच पद्धतीनं आता त्यांना पूर्ण भारतावर काय करतात? तर राज्य करायला सुरुवात करतात. सुरुवातीला त्यांना बंगालमध्ये आपला पाया घातलेला. त्यानंतर बघा, डॅशच्या लढाईनंतर अहलाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी अधिकार ब्रिटिशांना मिळाले. तर ते कोणती लढाई होती? तर ती होती बघा बक्सारची लढाई. आपण मगाशीच पाहिलं की नाही, सुजा उद्दौला असेल, मीर कासिम असेल, त्यानंतर मुघल बादशहा शहाजादा आलमशहा असंच होतं का नाव? थांबा इथंच पाहते ना. शहा आलम, बादशहा शहा आलम होतं. तर या तिघांनी मिळून काय केलं होतं? ते युद्ध केलं होतं. तर त्याला बक्सारचं युद्ध असं म्हणतात किंवा बक्सारची लढाई म्हणतात. बघा, इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते? तर पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र, आता पश्चिम म्हणलं की अरबी समुद्राचा भाग नेहमी लक्षात ठेवायचा. पहिले बी तिथंच होता ना. म्हणजे का प्राचीन काळात इकडे होता, मध्ययुगात तिकडे गेला का? जिथं होतं तिथंच होता. बरोबर की नाही? तर कोणतं होतं ते प्रमुख केंद्र इंग्रजांचं? तर ते होतं बघा मुंबई. बारीक अभ्यास करायचा, बारीक. बघा,
1774 ते 1818 दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यात डॅश युद्ध झाली. तर किती युद्ध झाली? तर ती झाली बघा 3 युद्ध झाली. आणि या 3 युद्धामध्येच म्हणजे जे काही शेवटचं युद्ध झालं आणि त्या शेवटच्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि जे काही बंगालचा प्रांत आहे ते आपल्या हातून गेला. त्यानंतर बघा 1782 साली डॅशच्या तहाने पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. कोणत्या तहानं पहिले इंग्रज आणि मराठ्यांचं पहिलं जे युद्ध झालं ते सालाबाईच्या तहानं संपण्यात आलं. 1782 ला काय झालेलं आहे? सालाबाईचा तह झालेला आहे. तर आपल्याला इसवी सन जरी विचारलं तरी आपल्याला सांगता यावं. कुठं दिलंय मग ते? हे बघा इथं दिलेलं आहे. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्धे झाली आणि पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिलं. त्यामुळे मराठ्यांची काय झाली? सरशी झाली किंवा विजय झाला. आणि मग 1782 साली सालाबाईचा तह होऊन पहिले युद्ध म्हणजे इंग्रज मराठा युद्ध संपले. 1802 मध्ये डॅशने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. तर हा जो करार केलेला आहे तो करार कोणी केला? तो केला आहे बघा दुसऱ्या बाजीराव पेशवा यांना केलेला आहे. इथे बघा 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे मराठ्यांचे आणि इंग्रजांचे युद्ध झालेले आहे. पहिलं जे युद्ध झालं ते सालाबाईच्या तहानं बंद झालं. त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये वसईचा तह झाला. परंतु ते मराठी सरदारांना काय नव्हता? मान्य नव्हता. आणि मग दुसरं युद्ध झालं. अशा पद्धतीनंच मग हे असे युद्ध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा खालीलपैकी युरोपीय देशांचा भारतात येण्याचा योग्य क्रम कोणता? म्हणजे भारतात आले जसं काय पाहुणे आल्यासारखे आले हे भारतामध्ये. बरं आले तर आले त्यांचा आपल्याला क्रम विचारलेला आहे. तर बघा कशा पद्धतीने आलेले आहेत. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तुम्ही मला पीडीएफ मागता बघा, बरोबर की नाही? पीडीएफ द्या म्हणता मॅडम, बरोबर. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर असं लक्षात ठेवायचं की पीडीएफ कसं? तर पी म्हणजे पोर्तुगीज. कोण? पोर्तुगीज. त्यानंतर डी म्हणजे डच आणि एफ म्हणजेच फ्रेंच आणि ई म्हणजे इंग्रज. असंच लिहिते मी इंग्रजांचं नाव. म्हणजे बघा पहिल्यांदा आले कोण? पोर्तुगीज आले. त्याच्यानंतर कोण आलं? डच आलंय आणि नंतर फ्रेंच आणि नंतर इंग्रज म्हणजे पीडीएफ असं लक्षात ठेवायचं. त्यांचा जर क्रम म्हणजे PYQ मध्ये आहे असा प्रश्न की कशा क्रमाने ते आले तर भारतामध्ये, तर आपण लक्षात ठेवायचं पीडीएफ असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मला पीडीएफ दे म्हणण्याऐवजी पीडीएफ लक्षात ठेवायचं. पोर्तुगीज आले सगळ्यात अगोदर, त्याच्यानंतर आले डच, त्याच्यानंतर आले फ्रेंच आणि नंतर इंग्रज. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. बघा सन 1757 मध्ये डॅश येथे नवाब सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यात लढाई झाली. आपल्याला माहिती ती लढाई. तर त्या लढाईला काय म्हणतात? तर प्लासीची लढाई असं म्हणतात. ज्यामध्ये की रॉबर्ट क्लाइव्हनं मीर जाफरला आमिष दाखवलं होतं नवाब पदाचं. आणि काय झालं मग की जो काही मीर जाफर आहे जो की सेनापती होता सिराजउद्दौलाचा, तो त्या युद्धामध्ये आपलं सैन्य घेऊन उतरलाच नाही आणि त्या प्लासीच्या लढाईमध्ये सिराजउद्दौलाचा पराभव झाला. तर मग अगदी बरोबर आहे ही बघा 1757 ची लढाई. बघा प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाब सिराजउद्दौलाचा पराभव झाला. काय कारण आहे याचं? तर मी याचं कारण तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे. काय कारण आहे? बघा इथं पर्याय दिलेला आहे की मीर जाफर त्याच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले. आता मीर जाफरनं जर युद्धामध्ये त्याचं लष्कर उतरवलं असतं तर बिचारा सिराजउद्दौला हरला असता का? नक्कीच हरला नसता. म्हणजे हे तर त्या ठिकाणी येणार नाही कारण. इथं काय म्हणलंय? मीर कासिम याने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला.
हो, आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्याचं आणि त्या म्हणजे सिराजउद्दौलाचा पराभव होण्याचं काही म्हणजे त्याचं एकमेकाशी घेणंच नाही ना, त्या घेणं देणंच नाही ना त्या वाक्याचं. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. इथं काय दिलंय बघा, रॉबर्ट क्लाइव्हने केलेली मसदगिरी. अगदी बरोबर आहे. या रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं होतं, मीर जाफरला विकत घेतलं होतं असंच म्हणावं लागेल, बरोबर की नाही? आणि त्यामुळं मीर जाफरचं जे काही सैन्य आहे, तो जो सेनापती होता, तो काय करणार होता, जे सैन्य घेऊन जाणार होता त्या युद्धामध्ये, तो गेलाच नाही. बिचारा सिराजउद्दौला त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला. मग हे त्या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3, प्लासीच्या लढाईमध्ये बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव झाला कारण रॉबर्ट क्लाइव्हने केलेली मसदगिरी. बरोबर. त्यानंतर बघा चौथा पर्याय दिलाय की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालच्या सुभ्यात दिवाणी अधिकार मिळाले होते. तर त्या युद्धामध्ये त्याचा पराभव झाल्याच्या नंतर मिळाले हे अधिकार. बरोबर की नाही? याचा आणि त्या पराभव होण्याचा काही कारण नाहीये. बघा खालीलपैकी कोण बक्सारच्या युद्धात सामील नव्हता? आता बक्सारच्या युद्धामध्ये सामील नसलेली व्यक्ती कोण आहे? तर मी तुम्हाला सांगते अगोदर की बघा बक्सारची जी लढाई झाली होती म्हणजे सिराजउद्दौलाचा इकडे पराभव झाला. मग तिकडे मीर जाफर नवाबच्या गादीवर बसला. मग मीर जाफरला पण ते कटू कारस्थान दाखवण्यात गेलं. मग त्यानं पण आवाज उठवायला सुरू केला. मग त्याला काढून मीर कासिमला वरी बसवलं गादीवर. मग मीर कासिमला सुद्धा ते इंग्रजांचं कटू कारस्थान दाखवण्यात गेलं. मग त्यानं पण आवाज उठवायला सुरू केला. तेव्हा मीर कासिमनं काय केलं, तर जे काही कोण आहे म्हणजे स्वतः मीर कासिम स्वतः असेल, बंगालचा नवाब जो अगोदर होता सिराजउद्दौला त्याला जवळ घेतलं. त्याच्यानंतर मुघल बादशाह शहा आलम यांना एकत्र घेतलं. या तिघांनी मिळून काय केलेलं आहे, इंग्रजांविरुद्ध लढाई त्या ठिकाणी केलेली आहे. त्यालाच बक्सारचं युद्ध असं म्हणतात. तर याच्यामध्ये मीर कासिम होता बघा, सुजाउद्दौला होता, शहा आलम होता, पण टिपू सुलतान नव्हता. बरोबर. आता तुम्हाला काय झालं असेल एक प्रकारे एकमेक म्हणजे जे प्रसंग आहेत त्यांची एकमेकासोबत संबंध लागला असेल. तर अपेक्षा करून मी आता पुढे जाते. हा बिचारा नव्हता टिपू सुलतान. बघा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश याने केला, तर तो होता बघा मीर कासिम. आता बघा इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी डॅश अधिकाऱ्याची नेमणूक केली. तर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली, तर ग्रँड डक या अधिकाऱ्याची नेमणूक केली. तर हे बघा ते छत्रपतीचा जो काही काळ होता की नाही, त्यांचेच वंशज पुढं कोण होते, तर प्रतापसिंह हे होते. मग त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्यांना मदत, आता त्यांचा राज्यकारभार त्यांना आतापर्यंत चालवला, आता येत नसेल का त्यांना चालवायला, पण ह्या शहाण्या इंग्रजांनी त्यांना काय केलं, त्यांच्या कारभारात मदत करण्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याची म्हणा तिथे नेमणूक केली आणि तो दीड शहाणा होता बघा हा ग्रँड डक. म्हणजे एक कशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी स्वतःचे पाय ठेवायला त्या ठिकाणी म्हणजे अगोदर काय करायचं, तिथं थोडीशी जागा करायची आणि मग पार सगळी जागा हडपायची, असं त्यांना काम चालू केलं. आता बघा छत्रपती प्रतापसिंह याचे कारभारी डॅश हे प्रतापसिंह यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी इंग्लंड पर्यंत गेले. तर हा प्रश्न म्हणजे अशा टाईपचा प्रश्न पण काय झाला होता, तर PYQ मध्ये आलेला होता. तर बघा हे जे काही छत्रपती आहेत बघा प्रतापसिंह यांना काय केलं, तर थोडे दिवस त्यांचा अधिकारी दिला त्यांच्या राज्यकारभारामध्ये मदत करायला आणि थोड्या दिवसानंतर काय केलं, या प्रतापसिंहाला बंदी बनवून एका ठिकाणी ठेवण्यात आलं. पुस्तकात सविस्तर वाचा तुम्ही. आणि मग बंदी बनवून ठेवल्याच्या नंतर काही दिवसानंतर त्यांचा तिथंच मृत्यू झाला. म्हणजे एक प्रकारे त्यांचं नामोनिशाणच त्यांना मिटवून टाकलं. मग यांच्यावर जे काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायावर दाद मागण्यासाठी ते त्यांचे जे कारभारी होते ते होते बघा रंगो बापूजी गुप्ते यांना पार इंग्लंड पर्यंत गेलेले आहेत, परंतु तरी सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर बघा इसवी सन 1827 साली डॅश यांनी राजनीती विषयक सभानीती नावाचा ग्रंथ लिहिला. तर सभानीती हा जो काही ग्रंथ आहे ते छत्रपती प्रतापसिंह यांना लिहिलेला आहे. बघा रॉबर्ट क्लाइव्हने डॅश वर्षी बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. तर रॉबर्ट क्लाइव्हने जी काही दुहेरी राज्य व्यवस्था आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर बोलणारच आहे.
तर बघा ती कधी अस्तित्वात आणली, तर 1765 ला अस्तित्वात आणली. तर काय करायचं बघा, ती काही ईस्ट इंडिया कंपनी होती की नाही, त्यांना काय करायचं, ईस्ट इंडिया कंपनीनं महसूल गोळा करायचा. महसूल म्हणजे आता पैसा गोळा करायचं काम घेतलं त्यांना आपल्याकडं. आणि जे काही बंगालचा नवाब असेल, त्या नवाबानं काय करायचं, बंगालमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम हे बंगालच्या नवाबानं पाहायचं. म्हणजे बघा काय न्याय झाला तर. पैसे गोळा करायचे ईस्ट इंडिया कंपनीनं आणि त्या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे बंगालच्या नवाबानं करायचं. मग अशा पद्धतीला म्हणजे दोन पद्धतीचं एक प्रकारे राजकारण, यालाच काय म्हणायचं, तर दुहेरी राज्य व्यवस्था असं या रॉबर्ट क्लाईव्हनं त्याला नाव दिलेलं आहे. आणि ते 1765 पासून अस्तित्वात आणण्यात आली. दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये महसूल गोळा करण्याचं कार्य बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. तर हे विधान मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की महसूल गोळा करण्याचं काम कोणाकडे घेतलं होतं, तर ईस्ट इंडिया कंपनीकडे होतं. म्हणजे हे विधान आहे चुकीचं. त्यानंतर विधान ब दिलंय, शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आले. हे विधान मात्र म्हणजे दोन्ही विधान चूक आहेत. अ ब दोन्ही विधाने इथं योग्य दिले. इथं बघा अ ब दोन्ही विधाने काय आहेत, अयोग्य. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार डॅश हा गव्हर्नर जनरल झाला. तर रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो इंग्रजांनी आणला होता. म्हणजे त्यांचं एक नवीन पद त्यांना निर्माण केलं की गव्हर्नर जनरल म्हणून. आणि पहिला मग गव्हर्नर जनरल कोणाला बनवण्यात आलं, तर तो होता बघा लॉर्ड हेस्टिंग. कोण होता, लॉर्ड हेस्टिंग होता. पर्याय क्रमांक 3. तर हा जो काही लॉर्ड हेस्टिंग आहे तो काय झाला, तर गव्हर्नर जनरल झाला. आणि गव्हर्नर जनरल झाल्याच्या नंतर मुंबई आणि मद्रास हा जो काही इलाका आहे, तर त्या ठिकाणच्या इलाक्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या शहाण्याला मिळालेलं आहे, वॉर्न हेस्टिंगला. तर बघा इथं बघा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. आणि ऍक्ट नुसार कोण, लॉर्ड वॉर्न हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. आणि मग ह्याला मुंबई आणि मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला पुन्हा आणखीन 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. बघा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. तर बघा अविधान आहे, भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली. तर अगदी बरोबर आहे. जे काही नोकरीतली पदं आहेत किंवा एखादी परीक्षा, आता कशी एमपीएससी यूपीएससी वगैरे वगैरे, आपली पण एक परीक्षाच म्हणजे आपल्या शिक्षकांची पण एक काय होत असते, परीक्षाच होत असते. अशा पद्धतीनं मुलकी नोकरशाहीची निर्मिती करण्याचं काम हे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केलेलं आहे. हे विधान योग्य आहे. त्यानंतर बघा मुलकी नोकरशाही त्या काळी इंग्रज शासनाचा महत्वाचा घटक बनला. अगदी बरोबर आहे. तर त्यांना काय केलं, तर हुशार लोक आपले म्हणजे अधिकारी म्हणून कोणाला नेमलं नाही, तर हाताखालचेच म्हणून नेमलं. परंतु त्या ठिकाणी त्यांना घ्यायला वगैरे माणसं घ्यायला सोपं गेलं. नोकरशाहीतील जिल्हा अधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असे. अगदी बरोबर. म्हणजे जवळपास नोकरशाहीतील हे सर्वात महत्वाचं पद होतं. तर सर्वच विधानं काय आहेत, योग्य आहेत. अ ब क सर्वच योग्य. लक्षात ठेवायचं की मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केलेली आहे. इथं बघा प्रश्न काय आहे की मुलकी नोकरशाहीत अधिकाऱ्याची भरती डॅश या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात असे. तर कोणती ती परीक्षा, मी आताच तुम्हाला सांगितलं की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. पर्याय क्रमांक 1. आता भारतातली भरती म्हणल्यामुळे इंडियन नाव दिलं असेल. बघा खालीलपैकी वेगळा शब्द कोणता, तर याच्या ठिकाणी वेगळा शब्द कोणता आहे, तर तो आहे बघा ज्वारी. तो का वेगळा आहे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. बघा आता इंग्रजांनी हळूहळू सगळीकडे पाय पसरायला चालू केलेलं आहे. तर मग काही दिवसांना त्यांना काय केलं की भारतामधले जे शेतकरी आहेत बिचारे कसे तरी करून खाऊ लागले. तर त्यांना काय केलं, शेतात कोणतं पीक घ्यायचं इथपासून त्यांना लक्ष ठेवायला सुरू केलं. आणि ते काय करत होते, सर्वच्या सर्व व्यापारी पिकं घेण्यावर एक प्रकारे शेतकऱ्याला म्हणजे जबरदस्ती करत होते. मग हे कापूस असेल, नीळ असेल, चहा असेल, हे सगळी काय आहेत, व्यापारी पिकं आहेत.
आणि हे ज्वारी हे काय आहे? अन्नधान्य पीक आहे. काय आहे? अन्नधान्य पीक आहे. म्हणून हा वेगळा शब्द आहे. लक्षात ठेवायचं, खूप बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे. असे पण प्रश्न येतात. पण ते वेगळा शब्द कशावरून घेतला हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, 82 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावली. तर बघा, भारतामध्ये त्यांना म्हणजे बरेच जण म्हणतात की इंग्रजांमुळेच आज भारतात असं आहे तसं आहे. त्यांना मी सांगल की त्यांना कितीतरी जणांचे तोंड दाबले, कितीतरी जणांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागला. इथं अन्नधान्य कितीतरी दुष्काळ पडले, तेव्हा लोकांना पाणी प्यायला नव्हतं, अन्न खायला नव्हतं. तेव्हा त्यांना हे रेल्वेचे कामं केले, ते तार यंत्र वगैरे भारतामध्ये त्यांना निर्माण केले. म्हणजे त्यांना इकडे जीव चाललाय त्याचं त्यांना काहीच नव्हतं. त्यांना फक्त काय करायचं होतं, तर प्रगती करायची होती. ती प्रगती कशी करायची होती? तर त्यांच्या हितासाठी करायची होती. त्यांना इंग्रजांनी रेल्वे आणली काय किंवा तार यंत्र आणलं काय हे आपल्या हितासाठी नव्हतं. पण त्याच्यामध्ये हळूहळू आपलं हित त्या ठिकाणी आपण साध्य केलेलं आहे. तर बघा, कधी मग धावली रेल्वे? तर ती धावली बघा 1853 ला. मराठी वर्तमानपत्र ज्ञानोदय आहे त्याच्यामध्ये चाक्या मसोबा असं म्हणलं होतं आगगाडीला. ही बघा रेल्वे गाडी धावायली की नाही? मुंबई ठाणे रेल्वे 1853 मध्ये धावली. प्रश्न आहे की डॅशच्या नेतृत्वाखाली म्हणजे कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संस्था तयार केली? तर याचं योग्य उत्तर आहे बघा लॉर्ड मेकाले. बघा, प्रश्न आहे भारतावर राज्य करणारे इंग्रज आणि इतर आक्रमक यांच्यात काय फरक होता? तर भारतामध्ये अनेकांना राज्य केलं, जसं पोर्तुगीज असेल, डच असतील, फ्रेंच असतील आणि त्याच्यानंतर मग इंग्रज आहेत. तर यांच्यामध्ये आणि इंग्रजांमध्ये काय साम्य आहे ते आपल्याला विचारले. बघा, इंग्रज भारताचा विकास करण्यासाठी आले, तर इतर भारताला लुटण्यासाठी आले. हे फरक आहे का? नाही, सगळेच भारताला लुटण्यासाठीच आले होते. इंग्रज भारताचा विकास करायला आलते असं मी तर म्हणणार नाही. बघा, त्यानंतर इंग्रजांनी राज्यकारभार म्हणजे काय म्हणले, इंग्रजांनी राज्यकारभार सुधारला व इतरांनी अर्थव्यवस्था सुधारली. अगदी चुकीचं आहे. सगळेच भारताला कंगाल करायला आले होते. त्यानंतर बघा, इंग्रजांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल केले, तसे इतरांनी बदल केले नाहीत. हे मात्र बरोबर आहे. जेवढं नाक इंग्रजांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आपल्या धर्म सुधारणा वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये खुपसलेलं आहे, तेवढं बाकीच्यांना काहीही केलेलं नाही. तर मी या तिसऱ्या पर्यायाशी सहमत आहे. बघा, अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? तर शेतीचे व्यापारीकरण असं म्हणतात. म्हणजे इकडे माणसाला खायला भाकर नसली तरी चालते, परंतु अशी व्यापारी पिकं, नगदी पिकं घ्यायचे ज्याच्यातून काय मिळाला पाहिजे? पैसा मिळाला पाहिजे. इथं बघा, इथं दिसेल तुम्हाला कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकारने उत्तेजन देऊ लागलं आणि अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला जाऊ लागला. तर या प्रक्रियेला काय म्हणतात? तर शेतीचे व्यापारीकरण म्हणतात. आता बघा, प्रश्न दिलेला म्हणजे इथं आपल्याला काय केलंय, विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर अविधान आपल्याला दिलेलं आहे की 1860 ते या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर हे विधान अगदी बरोबर आहे. आणि जेवढे बी काही दुष्काळ पडले इंग्रज भारतात असताना, त्यांना लोकांच्या जे सुधारणा करण्यामध्ये अजिबात लक्ष घातलेलं नाहीये. कितीतरी लोक मृत्युमुखी पडले त्यामध्ये. बघा, इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणाचा खूप प्रयत्न केला. पाणी पुरवठ्याच्या योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. हे साफ काय आहे? चुकीचं आहे. त्यांना काय केलं, तर एक प्रकारे निग्लेक्ट भूमिका घेतली. त्यांना पाहिलं सुद्धा नाही कोणाला काय त्रास आहे. तर फक्त त्यांना आधुनिकीकरण कसं करता येईल, विविध सोयी सुविधा आणल्या त्यांना, म्हणजे जसं की रेल्वे आणली, तारायंत्र आणलं, टपाल यंत्र वगैरे वगैरे आणलं. आपण ते पुढे पाहूया. म्हणजे इथं योग्य काय आहे, तर फक्त काय आहे? योग्य आहे. अयोग्य विधान निवडा.
वाहतूक व दळणवळण यात इंग्रजांनी मोठी सुधारणा केली. ठीक आहे, हो केली ना त्यांना सुधारणा. त्यानंतर कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग इंग्रजांनी बांधला. हो बरोबर आहे, त्यांनाच बांधला आहे ते. तर बघा तिसरं विधान काय आहे, तर 1853 ला इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आगगाडी नाव आहे बरं. तर 1853 ला आपण मगाशी पाहिलं ना आगगाडी धावली म्हणून. आगगाडी व तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात आणली. हे पण बरोबर आहे बाबा, इंग्रजांनीच आणलेलं आहे हे सगळं. त्याच्यानंतर बघा डाक व्यवस्था पोर्तुगीजांनी भारतात सुरू केली. बिचारे पोर्तुगीजांना मी म्हणलं ना काहीही अशा पद्धतीचे काम केलेले नाही. भारताच्या अर्थव्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था असेल, कशामध्येच बाकीच्यांना तोंड घातलेलं नाहीये. मग हे विधान काय आहे तर चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्यच निवडायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालीलपैकी भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास होण्यामागचे अयोग्य कारण कोणते? तर नेमकं काय कारण आहे भारतातील उद्योगधंद्यांचा जो काही ऱ्हास झालेला आहे त्याचं आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं कारण या ठिकाणी शोधायचं आहे. बघा पहिलं विधान दिले की भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत. याउलट इंग्लंड मधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जाईल. तर असं होतच, हे काय आहे योग्य आहे. आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. त्यानंतर बघा इंग्लंड मधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पन्न कमी प्रमाणात व जास्त खर्चात होईल. हे कसं विधान आहे, चुकीचं आहे की नाही बरं? यंत्रावर जर माल उत्पन्न होत असेल तर त्याचं प्रमाण काय असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर ते कमी खर्चात होणार आहे आणि त्यामुळं त्याची किंमत कशी असेल तर अतिशय कमी असेल. तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. हे अयोग्य कारण आहे बघा, की भारतातील उद्योगधंद्यांचा जो ऱ्हास झालेला आहे हे काय आहे, अयोग्य कारण आहे. इथं काय पाहिजे होतं की उत्पन्न काय आहे जास्त प्रमाणात, त्याचबरोबर कमी खर्चात होतं. त्यामुळं जे काही भारतीय माल आहे ते इंग्रजांच्या मालासोबत टक्कर देऊ शकत नाही, असं विधान पाहिजे होतं. त्यानंतर बघा इथे काय लिहिलंय की इंग्लंड मधून येणाऱ्या स्वस्त मालाशी भारतीयांना स्पर्धा करणे कठीण बनले. अगदी बरोबर आहे. त्यानंतर भारतातील उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. हे पण मी तुम्हाला सांगितलंय अगोदर सुद्धा. हे पण काय योग्य आहे. तर अयोग्य विधान आपण निवडलेलं आहे. बघा डॅश मध्ये कावजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. तर कधी केली मग कापड गिरणी सुरू, तर 1853 ला. त्यानंतरचा प्रश्न बघा 1855 मध्ये बंगाल मधील डॅश येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तर कुठे झाली बरं तागाची पहिली गिरणी सुरू, तर एक छोटस नाव आहे बघा, ते काय आहे रिश्रा. या ठिकाणी काय झालेली आहे तर तागाची गिरणी सुरू झालेली आहे. कधी इसवी सन विचारलं जाऊ शकतं, तर कधी गाव विचारलं जाऊ शकतं, तर कधी म्हणजे गिरणी कोणती आहे तर ती बघा तागाची गिरणी आहे आणि पहिली गिरणी आहे पुन्हा. बघा 1970 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे डॅश निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर हे जे काही जमशेदजी टाटा आहे ते भारतीय व्यक्तिमत्व आहे बघा. त्यानं 1970 ला काय केलं तर पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला. म्हणजे फक्त काही इंग्रजच पुढे आहेत का, तर नाही, भारतीय पण काही कमी नाहीत हे दाखवलं त्यांना या ठिकाणी. हे बघा आतापर्यंत आपण जे काही पाहिलेलं आहे तर ते सर्वचे सर्व तुम्हाला इथं मिळेल. जसं की 1854 ला कावजी नानाभाई दावर यांना मुंबईत पहिली काय केली, कापड गिरणी सुरू केली. त्यानंतर 1855 मध्ये काय झालं तर बंगाल येथील रिशिरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. त्यानंतर 1907 ला जमशेद टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद कारखाना, कोणता पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. हे आहेत बघा जमशेदजी टाटा. त्यानंतर बघा 1784 साली डॅश या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे असेंटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. तर
कोणी केली होती ती? तर ती केली होती बघा एसेंटिक सोसायटी म्हणलं की लक्षात ठेवायचं विल्यम जॉन्स. या विल्यम जॉन्स या अधिकाऱ्यानं एसेंटिक ऑफ बेंगॉल किंवा एसेंटिक सोसायटी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण बस होते. त्यानंतर बघा डॅश हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. तर बघा जर्मनचा होता, परंतु त्यानं भारतातले जे काही धर्म आहेत, भाषा आहेत, विविध ग्रंथ वगैरे त्यांना काय केले वाचून काढले. तर तो होता बघा मॅक्स मुलर. तर यानं वाचल्याच्या मुळे काय झाले भारतीयांना पण काय केलं आता आपला इतिहास वगैरे दुसरे वाचतायत म्हणून स्वतः भारतीयांना पण वाचला त्या ठिकाणी भारतीयांचा इतिहास. तर बघा ते इथं दाखवले बघा मॅक्स म्युलर हा काय आहे तर जर्मन विचारवंत आहे. त्यानं काय केलं तर भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा गाढा अभ्यासक ते होता. त्यानं अभ्यास केला आणि या उदाहरणामुळं आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा याचा अभ्यास करायला हवा याची जाणीव नवशिक्षित भारतीयांना होऊ लागली. हे बघा ते एसेंटिक सोसायटीचं आपण पाहिलं की नाही, ते एसेंटिक सोसायटी विल्यम जॉन्स यांनी काय केलं 1784 ला स्थापन केलेली आहे. ही एक संस्था आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर व्यक्ती आणि त्यांचं कार्य यांच्या योग्य जोड्या लावायच्यात. तर मी आता तुम्हाला सांगते आताच आपण बघितलं विल्यम जॉन्स यांना काय केलं होतं तर एसेंटिक सोसायटीची स्थापना, बरोबर की नाही. त्यानंतर आणखीन तुम्हाला एक माहिती आहे, काय माहिती तुम्हाला की लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं काय केलं होतं नौकरशाहीची निर्मिती केली होती. आपण मगाशी हे पाहिलेलं आहे. त्यानंतर जर विचार केला तर लॉर्ड बेंटिंगने काय केलं होतं तर लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीचा कायदा केला आणि लॉर्ड डलहौसी यानं काय केलं तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यानं काय केला निर्माण केला. त्यानंतर बघा आता विधान दिलेली आहेत, आपल्याला योग्य विधान या ठिकाणी शोधायचं आहे. पहिलं विधान आहे 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीचा कायदा केला. तर हे विधान अगदी 101% काय आहे योग्य आहे. लॉर्ड बेंटिंगनेच बिचाऱ्यानं सतीबंदीचा कायदा केला, नाही तर आपल्या इकडे माहितीये कशी प्रथा होती तर है की नाही. आणि ते तर जास्तीच बोलायची काही गरज नाहीच आहे. ब विधान आहे 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी ने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. तर हे पण अगदी बरोबर आहे. आताच आपण जोड्या लावामध्ये जोड्या लावूनच आलेलो आहोत. डलहौसीनच पुनर्विवाह विधवांचे जे काही पुनर्विवाह आहेत त्याचा कायदा त्यानं काढला, म्हणजे दोन्ही बरोबर. इथं बघा अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा डॅशच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण करण्यास सुरुवात झाली, म्हणजे इंग्रजी शिक्षण देण्यास काय झाली सुरुवात झाली. तर कोणाच्या शिफारशीनुसार तर ते झाले बघा लॉर्ड मेकाले. त्या मेकाले काय म्हणला की बाबा भारतीयांना काय करायची इंग्रजी शिकवायची. त्यानंतर बघा इसवी सन डॅश मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठाची स्थापना झाली. बघा आता आताच पाहिलं आपण इंग्रजी शिक्षणाला लॉर्ड मेकाले यानं सुरुवात केलेली आहे. मग हळूहळू विद्यापीठ सुद्धा स्थापन व्हायला सुरुवात झाली. कधी तर 1857 ला. कधी 1857 ला काय झालं तर कोलकाता असेल, मुंबई असेल, मद्रास, त्याच्यानंतर चेन्नई या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करायला सुरुवात झाली. हा इथं दिसेल बघा तुम्हाला काय दिसेल की आपण जे मगाशी प्रश्न पाहिला की नाही लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 ला भारतामध्ये इंग्रजी शिक्षण घेण्यास काय झाली इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले आणि नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक विचार, विज्ञान, तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. आणि पुढे काय झालं तर 1857 साली कोलकाता असेल, मुंबई, मद्रास, चेन्नई या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मग पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गीयांनी भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. म्हणजे आधी आपले भारतीय लोक शिकले आणि मग शिकल्याच्या नंतर आपल्यावर अन्याय व्हायला लागला हे त्यांना कळू लागलं आणि मग हे कळाल्याच्या नंतर त्यांना इंग्रजांना इथून म्हणजे सळू की पळू करून सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर बघा पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन डॅश हे होते, म्हणजे अगोदरच्या काळी नेमकं ब्रिटिश सरकारच्या उत्पादनाचं साधन काय होतं तर ते होतं बघा शेतसारा.
बिचाऱ्या शेतकऱ्यांकडून हवा तेवढा शेतसारा ते वसूल करत. बघा वसईचा तह कोणाकोणात झाला, तर वसईचा तह कोणाकोणामध्ये झालेला आहे, तर वसईचा तह दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला आहे. आपण कायम लक्षात ठेवायचं. बघा याच्यामध्ये शेवटी आपण काय केलेलं आहे, तर PYQ चे प्रश्न उचलून आणलेले आहेत. का तर तुम्हाला असं म्हणजे की आपण तयार केलेले प्रश्न हे कुठेतरी कमी आहेत असं वाटू नये, त्यासाठी काही PYQ पण मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. तर हे प्रश्न PYQ चाच आहे. बघा पुढे जाऊया. बघा 1857च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते, तर बघा इथं आपल्याला काही पर्याय दिलेत की इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला, तर हे आहे का, तर हो म्हणता येईल, पण त्याच्यापेक्षा बघूयात आपण आणखी. सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. नेमका संघर्ष कशासाठी झाला, तर शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली. प्लासीच्या लढाईचं प्रमुख कारण काय होतं, तर मीर जाफरला नवाबाच्या म्हणजे बंगालच्या नवाबाचे किंवा नवाब पदाचे आमिष दाखवले होते. तर अगदी बरोबर आहे. जे काही इथं प्रश्न असा पाहिजे होता माझ्या तरी मते की पराभवाचं काय कारण आहे, बरोबर आहे. सिराज उद्दौलाच्या पराभवाचं काय कारण आहे, तर ते मग या ठिकाणी हे पण PYQ चा प्रश्न आहे. बघा 1857च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते, तर जो काही रॉबर्ट क्लाइव्ह होता की नाही इंग्रजांचा अधिकारी, त्यानं मीर जाफरला नवाब पदाचं आमिष दाखवलं, त्यामुळे तो बिचारा काय झाला नाही, युद्धात उतरला नाही सिराज उद्दौलाच्या बाजूनं, आणि बिचारा सिराज उद्दौलाचा पराभव झाला. आता इथं आपल्याला अयोग्य जोडी लावायची आहे, बरोबर. तर तुम्हाला तर माहिती आहे रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्य व्यवस्था आणली होती. ईस्ट इंडिया कंपनीनं काय करायचं, महसूल गोळा करायचा, आणि बंगालच्या नवाबनं काय करायचं, तर तिथे शांतता आणि सुव्यवस्था राखायची. तर अशा पद्धतीची ती दुहेरी व्यवस्था होती, म्हणजे ही जोडी तर योग्य आहे. त्याच्यानंतर बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. अगदी बरोबर आहे हे पण, बरोबर. त्याच्यानंतर लॉर्ड मेकाले याने राज्य खालसा धोरण, हे मात्र काय आहे, चुकीचं आहे. त्या लॉर्ड मेकालेनं इंग्रजी शिक्षण आणलं की नाही भारतामध्ये, तर हे द्यायला पाहिजे होते याच्या समोर, तर हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य शोधायचं म्हणून पर्याय क्रमांक 3. हा लॉर्ड बेंटिंकचा सतीबंदीचा कायदा हे पण योग्य आहे. आणि डलहौसी जर दिलं असतं तर त्यानं विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला असं आपल्याला म्हणता आलं असतं. आता बघा असेंटिक सोसायटीची स्थापना डॅश या शहरात झाली. हा पण PYQ चा प्रश्न आहे. मी अगोदरही घेतलेला आहे. असेंटिक सोसायटीची स्थापना कोणी केली हे पण घेतलं. त्याचबरोबर इथं काय प्रश्न विचारला, असेंटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली, तर ती बघा कोलकाता या ठिकाणी करण्यात आली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय, खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणारे योग्य विधानांची संख्या किती, म्हणजे किती विधानं या ठिकाणी औद्योगिक क्रांतीचं वैशिष्ट्य सांगत आहेत. बघा पहिलं विधान या ठिकाणी दिलेलं आहे, औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मन व फ्रान्स यामध्ये झाली. तर अमेरिकेमध्ये अगोदर नाही झाली, तर इंग्लंडमध्ये अगोदर झाली, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. काय दिलंय की औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रय शक्ती वाढली, हे विधान काय आहे, योग्य आहे. त्याच्यानंतर हे का ड इथं दिलंय, इथं यायचं तर इथं गेलेलं आहे, काही हरकत नाही. बघा आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीन मध्ये झाली, तर नाही, हे विधान काय आहे, चूक आहे. युरोपमध्ये झालेली आहे पहिल्यांदा औद्योगिक क्रांती, इंग्लंडमध्ये झालेली आहे, हे विधान चूक आहे. म्हणजे बघा हे क आणि अ हे दोन विधान काय आहेत, बरोबर आहेत. मग किती विधान वैशिष्ट्य सांगायला लागले तर औद्योगिक क्रांतीचं, तर 2 विधान सांगत आहेत. पर्याय क्रमांक 4. बघा युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे की पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य म्हणजेच काय आहे, तर प्रतिधर्म सुधारणा चळवळ आहे. बघा पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे पहिली घडली, तर सगळ्यात अगोदर कोणती घडली, हे आताच 2025 ला आलेला पेपर म्हणजे आलेला प्रश्न आहे.
आपण त्या दिवशी याचं काय केलेलं आहे, सविस्तर चर्चा केलेली आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय घडलं बघा, तर कोलकाता येथे ब्रिटिशांनी असेंटिक सोसायटीची स्थापना केली. तर असेंटिक सोसायटीची स्थापना ही 1784 ला झालेली आहे, इसवी सन. त्यानंतर बघा बंगालची जी फाळणी झाली ती 1900 म्हणजे रद्द करण्यात कधी आली, तर ती 1911 ला रद्द करण्यात आली. 1905 ला मान्य कर म्हणजे होणार आहे असं ठरलं आणि आपले हे 1905 ला होणार आहे असं ठरलं आणि 1911 ला रद्द करण्यात आली. त्यानंतर बघा भारत सेवक समाजाची स्थापना ही 1905 ची आहे. त्यानंतर बघा चौथं विधान किंवा चौथा पर्याय दिला की मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला येथे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कधी झाले, तर 1885 ला झाले. तर या इसवी सणानुसार तुम्हाला सगळ्यात पहिली घटना कधी घडली असं वाटते, कोणती घडली, तर ती घडलेली आहे बघा कोलकाता येथे ब्रिटिशांनी असेंटिक सोसायटीची स्थापना केली. हे सगळ्यात पहिलं घडलं. मग हे जर 1 नंबरला असेल तर 2 नंबरला काय येईल, तर 2 नंबरला हे बघा ही घटना येईल, बरोबर, जर क्रम लावायचा असेल तर. आणि 3 नंबरला येईल मग ही सामाजिक म्हणजे समाजाची भारत सेवक समाजाची स्थापना. आणि 4 नंबरला काय होईल, तर फाळणी रद्द झाली बंगालची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तब्बल 3 धडे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. राहिलेला पाठ आपण लागलीच घेणार आहोत. लागलीच म्हणजे नंतरच्या पिरियडला.